कोपर खैरनगर इलाके में स्थित विधान भवन नाम की 4 मंजिला इमारत में बड़ा हादसा हो गया। इस इमारत के पहले माले के छत अचानक नीचे गिरने से एक छात्र की मौत हो गई, जबकि कई छात्र घायल हो गए। इस घटना को लेकर प्रशासन की लापरवाही के आरोप भी सामने आ रहे हैं। हादसे के बाद घायल छात्रों को इलाज के लिए सायन अस्पताल भेजा गया, जिस पर भी सवाल उठाए जा रहे हैं क्योंकि नवी मुंबई में बड़े से बड़े अस्पताल उपलब्ध है। इस बीच शिवसेना शिंदे गुट के मृत छात्र के परिवार को 5 लाख रुपए की आर्थिक सहायता देने की घोषणा की गई और घायल छात्रों का इलाज का खर्च उठाने की बात कही गई। वहीं विपक्ष के नेता विजय चौगुले ने इस मामले में मनपा प्रशासन की लापरवाही का आरोप लगाते हुए आगामी महासभा में मुद्दा उठाने की बात कही। नगरपालिकेची नोटीस दिलेल्या होत्या आणि काल त्या ठिकाणी एका घरामध्ये क्लास चालायचा आणि त्या क्लासच्या स्लॅबच कोसळला पूर्णपणे मुलं काढली गेली होती। त्या लोकांनी पत्र दाखवून मुलांना बाहेर काढलं, पण त्यात एका मुलाचा दुर्दैवी अंत झाला। मनीष मस्के म्हणून त्या मुलाचा अंत झाला। ही दुर्दैवी बाब आहे। खरं पहिलं गेल्यानंतर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे। आज नव्या मुंबईमध्ये हा भाग कोणाचा आहे काय, मला याच्यावर राजकारण करायचं नाही, करायच्यावर राजकारण करू, पण झालं दुर्दैवी। आता असं आजूबाजूला पण त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून ध्यान द्यायला पाहिजे। आज नगरपालिकेची लोक श्वेतपत्रिका काढायला निघालेले आहेत, भ्रष्टाचाराचे नामोत्तम अनाधिकृत चुकून श्वेतपत्रिका काढावी असं मला वाटतं। आणि या सर्व गोष्टीची कल्पना आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना याची सर्व कल्पना पण दिलेली आहे। खासदारांशी मी बोललेलो आहे आणि आता काही मदत करायची म्हणून आम्ही मदत करायची या उद्देशाने आम्ही मसे या मुलाला आम्ही शिवसेनेच्या वतीने 5 लाखाची मदत आम्ही करत आहोत। आणि जे काही आता मी हॉस्पिटलमध्ये 3-4 जण ऍडमिट आहेत, त्यांचा जो काही हॉस्पिटलचा खर्च होईल ते खर्च सुद्धा शिवसेना करेल असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि या बाबतीमध्ये धोरणात्मक काही गोष्टी कारवाई व्हायला पाहिजे। या बाबतीत लवकरच महानगरपालिकेमध्ये आम्ही या बाबतीत ठरवणार। नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारच्या खूप जुन्या अशा भरपूर इमारती त्यांना सुद्धा नोटीस आहे, तरी सुद्धा पालिका याच्याकडे लक्ष देत नाही। एक विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल मी लक्षवेधी मी लावणारच या विषयावरती, त्याच्या विषयावरती लक्षवेधी मी घ्यायला लावेलच। आणि लक्षवेधी लावून काय दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे आणि श्वेतपत्रिका निघायला पाहिजे। हा पहिला माझा प्रामुख्याने मुद्दा असेल। आणि खरंच झालेली घटना ही फार दुर्दैवी आहे, या गोष्टी व्हायला नाही पाहिजे। काल आयुक्त असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, त्यांनी भेट दिली त्यावेळेस स्थानिकांनी किंवा जे कोणी जखमी किंवा मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केलेला प्रशासनाच्या विरोधात। नाही, प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करणारच आहे। मला एवढं वाईट वाटतं की तिथं महापौर जाऊन भेटून आले, आयुक्त जाऊन भेटून आले। आज आमच्याकडे नव्या मुंबईत एवढं हॉस्पिटल आहे, त्या लोकांना दिलासा द्यायला पाहिजे। तो हॉस्पिटलचं चांगलं हॉस्पिटल आहे आणि ऍडमिट करायला पाहिजे, स्वतःहून ऍडमिट झालेले। त्या ठिकाणी त्या पॅरेंट्स लोकांची त्यांची परिस्थिती असेल तर त्यांनी येऊन सांगायला पाहिजे होतं, की बोलायला पाहिजे होतं की हॉस्पिटलचा खर्च आम्ही करू, या सर्व गोष्टी करू। आणि जे जो मुलगा मोठा झाला त्या मुलाला, त्या मुलाला पण काही गोष्टी त्यांनी करायला पाहिजे, पण या गोष्टी त्यांनी केलेल्या नाही। त्यांच्या फक्त शोबाजीपणा जास्त दिसून आलेला आहे। खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकली या ठिकाणी सर्व गोष्टी व्हायलाच पाहिजे, शोपणा व्हायला नाही पाहिजे। आले, बघितले, गेले। आणि आज ती मुलं, आता मी 2 मुलांना भेटून आलो, 2 बहिणी आहेत त्यांना भेटून आलो। माझ्या वैद्यप्रमाणे एक एमजीएम मध्ये आहे। आता तुम्ही ज्या ठिकाणी कोपरखैरनगर हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो तिथे मी त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मी सर्व सांगितलं जो काही खर्च होईल तो बिल बोलला तुम्ही या पॅरेंट्सला देऊ नका, तो बिल असेल तो आम्ही खर्च करू, शिवसेना नवी मुंबई खर्च करणार आहे। आणि 5 लाख रुपये आम्ही त्या मृत मसेला आम्ही देणार आहोत।